एकमेकांना जर बघितलं तर थोडंसं अवघडले पण असायचं आतापर्यंत राजकीय दृष्ट्या. तुम्ही टाळायचात. तुम्ही जाहीररित्या भेटायचं नाही. आम्ही पण कार्यक्रमांमध्ये बघायचो. दोन पक्षाचे नेते एकत्र आले की कॅमेऱ्यात कसं आपण येणार नाहीत याची काळजी घेऊन तुम्ही एकमेकांना भेटत होतात. नातं तुमचं होतं. तुम्ही सगळे शिवसैनिकच होतात. आहात इव्हन म्हणजे मूळचे सगळे. जरी नंतर महाराष्ट्र सैनिक, मनसैनिक झाले असला. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र आलात तेव्हा अवघडले पण होतं की उत्सुकता होती? नाही, बिलकुल नाही. त्याचं कारण असं की आजही तुम्ही जर पाहिलात हां, तर आमच्या म्हणजे माझ्या स्वतःवर, तरी मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. हां. माझ्यावरती सुद्धा आजही शिवसेनेमध्ये असताना जे त्या केसेस आहेत ना, ते आजही आमच्यावरच्या चालू आहेत. आणि त्या केसेस चालू असताना आम्ही कोर्टामध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र बाजूबाजूला बसतो आणि गप्पा होता, चहा एकत्र होतो, सगळं होतं. परंतु आता नवीन नवीन कार्यकर्ते त्यांच्यासाठी ही गोष्ट बरोबर आहे. त्यांना थोडं अवघडल्यासारखं नक्की वाटत असेल. पण अवघडल्याचं काय शेवटी कसं आहे की तेही ठाकरेंचे कार्यकर्ते, हेही ठाकरेंचे कार्यकर्ते. म्हणजे बाळासाहेब एवढे नशिबवान होते की एकाच घरामध्ये दोन हयात त्यांच्या आहेत तिथे दोन पक्ष त्यांनी पाहिले हो, हो. आपल्याच विचारधारेचे काय. आणि त्याच्यामुळे तसे काही आम्ही फार काही कडवट एकमेकांचे दुश्मन आहोत असं काही विषय नाही आहेत. भेटत असतो, बोलत असतो, गप्पा गोष्टी होतच असतात. पण आता पत्रकार म्हणून तुम्ही ज्या अँगलनी बघता त्याच्यावरती आम्ही काही